हाय, शीतल के ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तुम्ही पाठीमागील व्हिडिओमध्ये देखील पाहिलं असेल की सकाळपासून दत्त नामाचा गजर हा चालूच होता आणि त्या गजरामध्येच आता भजनाचा कार्यक्रम देखील चालू होता आणि अशातच या पूजेची सुरुवात झालेली आहे। ओट्यावरती आम्ही नंदभाऊजींनी रांगोळी काढली, तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच। आणि या ठिकाणी फूल आणि अक्षदा ठेवून ओट्याची पूजा करून आता रांगोळी आखून म्हणजे महापूजेला सुरुवात झालेली होती। या ठिकाणी जे जे पूजा मांडायला बसले होते त्यांनी सर्वांनी आंघोळ करून म्हणजे सोहळ्यामध्ये ही पूजा मांडली जाते आणि खरंच एवढी आकर्षक, एवढी म्हणजे डोळ्यात किती याचं भरून घ्यावं तेवढं कमी, एवढी सुंदर पूजा होती। या ठिकाणी रांगोळी काढून झाल्यानंतर कापराची वडी प्रज्वलित केली होती आणि खरंच कोणतीही पूजा असू द्या, ज्या वेळेस आपण दीप प्रज्वलन करतो त्यावेळेसच खरी पूजेला सुरुवात झाली असं म्हणतात आणि दीप प्रज्वलन केल्यानंतरच पूजा खूप आकर्षक आणि भव्य दिव्य अशी शोभा पूजेला येत असते, ती कोणतीही असो। या ठिकाणी 3 मीटर कपडा या गोलाकार ओट्यावरती अंथरून घेतात आणि जी कापराची वडी लावली होती ती पूर्ण संपेपर्यंत थांबून त्या ठिकाणी मंत्रोच्चार करत तो कपडा अंतरला जातो आणि त्यावरती पूजेची मांडणी तयारी चालू झाली होती। हा प्रत्येक क्षण टिपण्यासाठी खूप उत्सुक होते आणि पुढे काय हे देखील पाहण्यासाठी खूप उत्सुकता होती। खरंच सर्वांचं मन भरून जाईल अशी ही पूजा होती। केलेल्या ठिकाणी दर्शन करत पूजेला सुरुवात केली। तुम्हाला पूजा कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या
दिगंबरा येई भारता उरुगा येई वा दिगंबरा येई भारता उरुगा येई वा दिगंबरा येई भारता उरुगा येई वा दिगंबरा दिगंबरा येई भारता उरुगा येई वा अशा प्रकारे फुला पानांनी आणि तांदळाने हे पूर्ण पूजेची सुरुवात झाली होती. आणि एक एक फुलाचा वेढा त्यावरती तांदूळ टाकत मध्ये शिखर ज्याप्रमाणे उंच असतं त्याप्रमाणे हे खालून मोठं पुन्हा वरी कमी 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 असं करत त्याला शिखराचा आकार देत होते. आणि वरती जे झुंबर दिसते त्याला पाळणा म्हणतात आणि तो दत्ताचा पाळणा म्हणजेच 5 पदरी पाळणा असतो. आणि ते शिखर गोल गोल म्हणजे प्रत्येक ह्याचं आकर्षक असं खाली वेगळ्या फुलांचा गोल, नंतर दुसऱ्या प्रकारच्या फुलांचा गोल आणि खरंच खूप आकर्षक, मनमोहक आणि मंत्रोच्चार सतत तेच कानावरती, पाहायला उत्सुकता फार. अशी महापूजा पाहण्याचा माझा पहिलाच योग, पण पाहताना मन एवढं तृप्त झालं की ती पाहतच बसावं. पूर्ण झाला वेळ आता तुझ्या मांडण्याचा, पूर्ण झाला वेळ आता तुझ्या मांडण्याचा.